जलवाहतुकीसाठी कशा पद्धतीने याचा महत्त्व असतं? हा आज होणारी जी कामं आहेत त्याच्यामध्ये बंदराची कामं आहेत, MMBच्या अंतर्गत रस्त्यांची कामं आहेत आणि गाळ काढण्याची कामं, असं जवळपास आक्षी आणि मुरुड अशा या दोन्ही जागेंमध्ये आमच्या महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डने मच्छीमारांच्या मागणीच्या अनुसार ही सगळी कामं आम्ही त्याचे निविदा काढलेली आहे. सगळी पर्यावरणाच्या लागणारे सगळे परवानग्या आम्ही MCZMAचे मिळवलेल्या आहेत आणि आज ह्या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे. यामुळे ह्या भागाच्या मच्छीमारांचा मच्छीमार करण्यामध्ये, उत्पादन वाढवण्यामध्ये जे काय एकंदरीत पायाभूत सुविधाचं एकंदरीत संरक्षण लागतं, जी ताकद लागते, जे एकंदरीत त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म लागतो, तो सगळं तयार होणार आहे. त्याच्यामुळे ह्याचा थेट परिणाम उत्पादनावर होईल. मच्छीमाराला चांगल्या सुविधा दिल्या ते जास्त उत्पादन करू शकतात आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मच्छीमार समाजाला किंवा किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छीमार समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल. वापर जो आहे तो कोळी बांधवांनी जास्तीत जास्त निधीचा लाभ जो आहे तो कोळी बांधवांनी अधिकाधिक घ्यावा, जिहाद्यांनी आता किंवा असं आपण वक्तव्य केलं. नाही, माझा मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना ही योजना आपण किनारपट्टीच्या मच्छीमारांसाठी राज्याची पहिली योजना आणलेली आहे. त्या योजनेचा लाभ आमच्या मच्छीमार समाजाने जास्तीत जास्त घ्यावा. ज्या किनारपट्टीवर असलेल्या ज्या जागा आहेत त्याच्यावर कुठलंही अतिक्रमण कोणाचं होऊ नये. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा मी पहिल्या दिवशी जाहीर केलेलं की मी जिहादमुक्त किनारपट्टी करणार. त्याच दिशेने माझं काम चाललंय आणि त्यामुळे जो विकास आम्ही करतोय तो आम्ही मच्छीमारांसाठी करतोय, स्थानिक मच्छीमारांसाठी करतोय. कुठल्या बांगलादेशीने रोहिंग्यांसाठी करत नाहीये, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांसाठी करत नाहीये. जो निधी येतोय, ज्या योजना येत आहेत त्यामुळे आमचे स्थानिक मच्छीमार आर्थिक सक्षम झाले पाहिजे. आमच्या इकडचे स्थानिक तरुणांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे. नाहीतर निधी आम्ही खर्च करायचा, बंदरं आम्ही बांधायचं आणि जिहाद्यांनी ती मजा मारायची, असे काय चालणार नाही. आणि म्हणूनच आम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. रायगडमध्ये अनेक ठिकाणी बंदरं उभी राहत आहेत. याचा भविष्यात परिणाम आहे तो वाहतुकीवर होणार आहे की केवळ मच्छीमारीसाठी प्रयत्न चालू आहेत? रायगडमध्ये अनेक ठिकाणी बंदरं बांधली जात आहेत वेगवेगळ्या प्रकारे MMB मार्फत, तर याचा वाहतुकीवर परिणाम होणार आहे का? कसा परिणाम होता? फायदा नाही होणार का? जलवाहतूक असं बोल ना बाबा. पूर्ण जलवाहतुकीसाठी फायदा होणार आहे. कारण का आम्ही तसं तुम्हाला जलवाहतुकीच्या दृष्टिकोनातून मी जी काय रोरो सर्व्हिस सुरू केली ते मुंबई ते सिंधुदुर्ग आहे, मध्ये ते आता रायगडला पण थांबणार. काही जलवाहतुकीच्या निमित्ताने आम्ही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पण हे जोडण्याचे प्रयत्न करतोय. अलिबाग म्हणजे गेटवे ऑफ इंडिया टू अलिबाग, हेही काही वर्सोवा ते अलिबाग आणि गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग, हे जे काही ऑलरेडी चालू असलेले रूट आहेत आणि नवीन रूट, या सगळ्याला चालना या जेटीच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने मिळणार. म्हणून स्थानिक मुलांनी या जेटी बांधण्याचा जास्तीत जास्त फायदा रोजगारच्या दृष्टिकोनातून घ्यावा. त्यांनी आजूबाजूला त्यांनी रोजगार कसं ते लोक मिळतील या दृष्टीकोन विचार करून त्यांनी आतापासून तयारीला लागावं. समृद्ध करायला आपण पुढाकार घेतला, सागर किनारपट्टी समृद्ध करायला आपण पुढाकार घेतलाय. अक्षीच्याच बाजूला असलेलं नागाव आहे ते 7 किलोमीटरहून अधिक बंधारे यांचे उद्ध्वस्त झालेले आहेत. गावाला देखील पाण्याचा समुद्राचा धोका. त्या पद्धतीचं निवेदन माझ्याकडे आलं. तुम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना सांगा, त्यांनी निवेदन दिलं, मी निश्चित पद्धतीने मदत करतो. सर, मी त्याच्यासाठीच मंत्री आहे. बंदर आणि मत्स्य विकास, मला अजून तिसरं कामच नाही. सर, आज लव जिहादाच्या विरोधात जे आहे ते गोपीचंद पडळकर आणि जगतापाने जो रॅली काढली होती त्याला पोलिसांनी अडवली. मुंबईची देखील घटना ताजी आहे. काय पाहता याच्याकडे? एक लक्षात घ्या, सरकार हिंदुत्ववादी विचाराचं असले तरी काही घटना या सरकारमध्ये बसलेले जे काही मोजके अधिकारी आहेत, जे आमची सरकारचीच बदनामी करतायत, पोलीस खात्याची बदनामी करतायत, जिहाद्यांना मदत करतायत, त्यांना संध्याकाळची बिर्याणी जरा जास्तच आवडते. त्याच्यामुळे गोपीचंद पडळकर जी असतील, जगताप असतील आणि बाकी आमचे हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आमच्या हिंदुत्वाची सरकारला बदनाम करणारे हे जे काही सडके आंबे आहेत, हे जे काही जिहादी यांना मदत करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज उचलत आहेत. मला आज पोलिसांनी थांबवलं असलं तरी जिहादच्या विरोधात आम्ही कुठेही आमची लढाई कमी करणार नाही, धार कमी करणार नाही. जेवढे आम्ही आमचा महाराष्ट्र आज देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात जिहाद मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सुमित्राताई पवारांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं उमेदवार दिला, खूप निवडणुकीत अजितदादांच्या नंतर काँग्रेसची कृती कशी वाटते? निश्चितपणे निंदनीय आहे.
अजितदादांनी काय काँग्रेसच्या बरोबर सरकारमध्ये नव्हते, काँग्रेसच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ताकद वाढवली नाही. शेवटी ह्यालाच काँग्रेस म्हणतात. त्याच्यासाठी तर त्यांची अधोगती झालेली नाही, ह्याला कारणं आहेत. या कारणामध्ये ज्या अजितदादांच्या बाबतीमध्ये प्रत्येक आज महाराष्ट्राच्या नागरिकात भावनिक आहे, त्या अजितदादांची एक निवडणूक तुम्ही बिनविरोध करून देऊ शकत नाहीत. महाराष्ट्राची जनता यांना कधी माफ करणार नाही. सर, महाराष्ट्रात FIR दाखल होत नाही, काय सांगाल त्याच्याबद्दल? बाहेर कर्नाटकात बघा, नियम असतात. FIR लॉन्च करण्याचे काही नियम असतात. त्या नियमाआधारे अगर FIR लॉन्च होत असेल तर नक्की होणार. आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या पद्धतीचं वक्तव्य विधिमंडळामध्ये दिलेलं आहे, फ्लोर ऑफ द हाऊसवर दिलेलं आहे. पण FIR लॉन्च करण्यासाठी जे नियम आहेत ते पाळले जात असतील किंवा त्याच्यासाठी पूर्ण पद्धतीने आधार असेल तर नक्की लॉन्च होणार. सर, शेवटचा प्रश्न, कोकणातली किनारपट्टी जी आहे ती अधिक समृद्ध होण्यासाठी आणि पर्यटक वाढायसाठी किंवा मच्छीमारांना अधिक फायदा होण्यासाठी अजून काही खात्याच्या तर्फे योजना आणण्याचा बघा, एक तर जलवाहतूक वाढवणं, जेटीसारखं तिथे जेटीचं जाळं पसरवणं, जाळमुक्त किनारपट्टी हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि जे काही या बंदरांकडे जाणारे रस्ते आहेत ते दर्जेदार असले पाहिजे. आपण पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीने द्याल तर 100% विकास होईल. म्हणून विकास करण्याची जबाबदारी आमची. फक्त आमच्या इकडच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या तरुणांनी स्वस्थ बसू नये. सरकार तुमच्यासाठी दिवस रात्र काम करतंय. तुम्ही जास्तीत जास्त मेहनत करण्याची तयारी ठेवा. चांगल्यातला चांगला रोजगार, जसं असंख्य मोठ्यातली मोठी देशं आज किनारपट्टीचा आधार घेऊन विकसित झालेले आहेत, त्यांचे तरुण आज श्रीमंत झालेले आहेत. तोच फायदा आमच्या महाराष्ट्राच्या तरुणांनी घ्यावा. ओके.